आलो इथं आश्रमवरती, दुपारचं जेवण चालू होतं. दुपारचं आम्ही जेवण केलं आणि नंतर समोर निघालो आम्ही प्रदक्षिणा करायला. तर आम्ही आलो इकडं मेन आपलं जिथून प्रदक्षिणा स्टार्ट होती पहिले तिथं येऊन आम्ही दर्शन केलं. बघितलं खूप उन्हाच्या पाऱ्यामध्ये पण लोक इथं प्रदक्षिणासाठी निघाले होते. हे मेन गोवर्धनमधलं मंदिर आहे, दानघाटी मंदिर, की जिथूनच मेन गोवर्धनची प्रदक्षिणा चालू होती. इथं आलो मंदिरामध्ये, आपण पूर्ण दर्शन घेतलं. इथं गोवर्धन महाराजांची मूर्ती आणि श्रीकृष्ण राधांची मूर्ती आहे. नंतर इथं दर्शन करून आपण समोर निघालो होतो प्रदक्षिणा करायला. येऊन बघितलं खूप गरम रस्ते झाले होते, वातावरण खूप गरम झालं होतं, तरी पण लोक इथं पूर्ण लोटांगण घेत दर्शन करत होते. तर आपण पण निघालो होतो प्रदक्षिणाला, पण प्रदक्षिणा आपण करणार होतो आपल्या गाडीतून. तर आपल्या गाडीतून आपण प्रदक्षिणा करत होतो. प्रत्येक प्रदक्षिणा करायला आपल्याला जास्तीत जास्त 20 ते 25 मिनटं, अर्धा पाऊण तास लागला. आपण पूर्ण प्रदक्षिणा कंप्लीट करत होतो. जाताना पूर्ण लोक दिसत होते पायी पायी चलत चलत, आणि खूप चांगले चांगले सरोवर वगैरे पण होते तिथं. जेवढं की आपल्या त्या भागवतामध्ये ज्यांचा उल्लेख होता ते प्रत्येक मंदिर, ते प्रत्येक ठिकाण आपल्या प्रदक्षिणा मार्गावरती इथं गोवर्धन पर्वताजवळ होते. नंतर आपण आपली प्रदक्षिणा पूर्ण केली आणि मी आलो होतो MD सरांच्या रूमवरती आज, कारण की माझ्या रूमची चावी माझे रूममेट त्यांच्यासोबत घेऊन गेले होते. मस्तपैकी MD सरांच्या रूमवरती दुपारी छानपैकी आराम केला आणि आम्ही निघालो होतो आश्रमकडं. इथं बाबाकडं मस्तपैकी चहा घेतली आणि आम्ही आश्रमकडं जाताना समोर आपल्याला नोंदणी विभागामध्ये परत आलो. येऊन बघितलं तर आज संख्या पूर्ण वाढतच गेली होती, कारण की अजून सेवेकरी महाराष्ट्रातून आले होते आपल्या इथं. नंतर आज बघितलं तर आज मुख्य आपले जी ग्रंथ आपल्याला 7 ते 8 दिवस वाचायचा होता भागवत ग्रंथ, आज त्या ग्रंथाची दिंडी होती. म्हणजे आपल्याला पूर्ण प्रदक्षिणा करायची होती बाबा, की आपला ग्रंथ आणि गोवर्धन पर्वताची आपल्याला भेट घडवून आणायची होती आज. त्यासाठी ही पूर्ण आपले सेवेकरी लोक आणि आम्ही सुद्धा निघालो होतो आपला ग्रंथ डोक्यावरती घेऊन गोवर्धन पर्वताकडे. तर सर्वजण खूप उत्सुकतेने सहभागी झाले होते. पूर्ण एकदम मस्त असं वातावरण, छानपैकी भक्तिगीत म्हणत म्हणत वातावरण छान झालं होतं. आम्ही निघालो होतो त्यांच्यासोबत आपलं गोवर्धन पर्वताकडे. पुढील 7 ते 8 दिवस आपण याच गोवर्धन पर्वताच्या साक्षीने आपलं पारायण पार करणार आहोत, म्हणून आपण निघालो होतो प्रदक्षिणेला.